रामकृष्णारी मंडळी, मी आता सकाळ रेडी झाली आता गावाला निघण्यासाठी. सगळं आवरले. आता ह्या साडीचा ब्लाऊज शिवला नव्हता तर मी हाच ॲडजस्ट केला आहे, जो दुसऱ्या साडीचा आहे तीच ॲडजस्ट करून घातलेला आहे. आवरलं तर सकाळ स्वयंपाक आवरला आहे, सगळं त्यांना बनवून ठेवले. आता मला ते सोडायला येणार आहेत, तर मी घेऊन काय काय चालले ते तुम्हाला मी काल दाखवले. आणि त्याच्यामध्ये प्लस ॲड केलेलं आहे जो हा टेबल, स्टडी टेबल आहे, जो मागवला होता ओमसाठी. इकडे ते माझी वाट बघून परत आले होते बघायला मी कशी येत नाही म्हणून. तोच टेबल त्यांच्या हातात देऊन त्यांना पुढं व्हायला सांगितलं. लॉक लावून मी गेले, खाली गेलं त्यांनी मला चहा पाजला, कारण सकाळी मी चहा पिलं नव्हतं, थंडी खूप होती. खूप थंडी वाजत होती आणि त्यातून खिडकी साईडची सीट बसलं होतं, त्यांनी मला बसवून दिलं होतं. खिडकी साईडनं थोडं ऊन येत होतं, तर जास्त थंडी वाजत नव्हती. थंडी वाजत त्याच्यामुळं उन्हाच्या साईडला बसली होती. सकाळीच मी जर्किंग पण घालून आली होती, कारण गारले लागतं आहे बसमध्ये. उपवास संक्रांतीच असल्यामुळं मग बस स्टॉपवर एका शेंगदाणा आणि चिप्स घेतलं, तर ते खूप महाग असतं. तर ते खाऊन मी पुढं गेले, तर मी स्टँडवर उतरल्यावरती आमचे सासरे मला घ्यायला आले. तर घरी गेलं जातात मग संक्रांती वगैरे घेतल्या, कारण ते काहीच घेतलं नव्हतं. आत्यांना माहीत नव्हतं मी येणार आहे म्हणून. काना खूप एक्साईट झाला होता, तो माझ्या बाजूने हटतच नव्हता. पप्पी हे काय कर, तो माझ्यासोबतच सारखा सोबत फिरत होता. तर मी ते संक्रांती वगैरे धुवून घेतला आणि पूजा करून घेतली. मग ते चुडं पाटलं वगैरे घालायचं होतं, तर आत्याने तोपर्यंत तिकडं हार बनवला होता. त्या हारावरती असं चुडं पाटल्या, ते थोडंसं पागळून पहिला तर चुडं घातलं, नंतर पाटल्या. तर ते असं पागळून घालायचं असतं, तर ते पागळवत होत्या. आणि हात कट केला नव्हता, तर मला ते गरम करून मग ते घालायला लागतं. तर ते घालताना एकदा असं भाजत होतं, पण ते घालावंच लागतं. चुडं पाटल्या पण घेतल्या नव्हत्या मी, काहीच नाही. आत्या तर ओरडल्या, म्हणल्या की तू मला फोन करून तर सांगायचं की मी येणार आहे, माझ्यासाठी हे घेऊन ठेवा म्हणून. बांगड्या पण तिथं गेल्यानंतर मग घातल्या. बांगड्या घातलेल्या नव्हत्या, बांगड्या घातल्या आणि त्याच्यानंतर मग त्या आत्या चुडं पाटल्या वगैरे ते घालायला लागल्या होत्या. तर ते हारावरती गरम करून, त्या गावाला असंच असते, हारावरती गरम करतात आणि घालतात. तर सिटीमध्ये तर कुणी घालतं कुणी घालत पण नाही. पण इकडं गावाला मग गावाला असेल तर सण असल्यासारखं पण कुठला पण वाटतो. तर आम्हाला असं म्हणजे पोळ्या वगैरे करून सण करायचा नव्हता, तरी एक चुडा घातल्यानंतर तो खूप मोठा झाला. त्याच्यामुळं आत्यांनी परत दुसरा चुडा हा कट केला गरम करून आणि मग असा घातला. तो आवळून बसला तर चुडं काही एवढं टिकत नाही, तर म्हणजे आता व्यवस्थित नसतात त्याच्यामुळं. तर ते बसवल्यानंतर थोडं परत उलतान गरम करून ते व्यवस्थित पागळून असं गोल बांगडी असल्यासारखं, कारण असं चिटकवलं तर लगेच ते कुचकटून येतं, म्हणून ते सगळ्या बाजूने असं हे करत होत्या. तर कानाची एक्साइटमेंट बघा, काना सारखा माझ्या बाजूलाच. मी 1-1.5 महिन्यानंतर मी गेली होती, त्याच्यामुळं तो बाजूला थांबतच नाही. त्याला कोण नसलं तर चालतंय, पण मम्मी पाहिजे असं त्याचं म्हणणं असतं. किती पण चांगलं सांभाळलं तरी त्याला मम्मीच लागते. मग ते चुडं पाटलं वगैरे घालून झाल्यानंतर परत मग फास्टमध्ये काम आवरलं, कारण मला उशीर झाला होता जायला, 1:30 वाजल्या होत्या पाक. परत संक्रांतीचं ओवसायला पण जायचं होतं, आत्या माझ्यासाठी थांबल्या होत्या. आत्यांचं आवरलेलं, आत्यांनी परत साडी बदलली, चुडं पाटल्या ते घालायला मी येते म्हणून. मग परत साडी बदलून मग ते मला चुडं पाटल्या बांगड्या वगैरे घालून दिल्या आत्यांनी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आवरलं. मग नंतर मी गेल्या तर साडी नाही बदलली, नंतर साडी बदलली जी तुम्हाला दाखवली होती ती. चुडं पाटल्या घातल्यानंतर आणि बांगड्या घातल्यानंतर हातलाही भारी दिसतो, छान दिसतं. पण इथं कसं होतं, इथं रोज नाही घालणं होत, त्याच्यामुळं ते कधीतरी सणासुदीलाच घातलं जातात. तर हे चुडं पाटल्या गरम करून केल्याशिवाय घालत नाहीत. आत्या तर आल्या होत्या दुसऱ्या चुलत आत्यांकडनं घालून, दुसऱ्या सासूबाईंकडनं घालून आल्या होत्या. आता मला त्या घरीच घालत होत्या. मी नाही सहसा म्हणजे मी जातच नाही कुणाच्या चुडं पाटल्या, आत्याच मला घालतात. कुठली पण माझी गरज असेल ती माझ्या आत्या, म्हणजे आत्यांना सांगितलं तर आत्या ते मला म्हणजे पूर्ण करतात. जसं आई असते की मुलीचं सगळं. तर आम्ही आवरून जाऊन ओवसून आलो. ओवसताना काय व्हिडिओ वगैरे बनवणं नाही आलं मला, कारण पोरांना घरी ठेवून मोबाईल त्यांना बघायला देऊन गेले होते मी. तर आम्ही ओवसून घरी आले ना, असं ओमनी 2-3 आमचे फोटो काढले. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.